नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्यातर्फे एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात जी असणार आहे ही गट क तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील पदांकरिता असणार आहे। तर या जाहिरातीमध्ये एकूण किती पदे असणार आहे, त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे आणि या जाहिरातीमध्ये म्हणजे तुम्हाला पगार किती असणार आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय दिलेलं आहे, तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष यांच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे। तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, पहिला पॉईंट दिलेला आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक व वेळ जी असणार आहे ती 19/6/2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे। त्यानंतर दुसरा पॉईंट दिलेला आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक व वेळ। तर ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे, तर 19 जून 2025 पासून ते 9 जुलै 2025 ही जी असणार 9 जुलै 2025 जी असणार आहे हे अंतिम दिनांक असणार आहे। त्यानंतर बघा तिसरा पॉईंट काय दिलेला आहे, तर या ठिकाणी तिसरा पॉईंट दिलेला आहे, ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो असणार आहे तो 9 जुलै 2025 असणार आहे। म्हणजे आपल्याला 9 जुलैपर्यंत या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। त्यानंतर चौथा पॉईंट दिलेला आहे, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, जे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक काय असणार आहे, तर संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल। ज्याही वेळी परीक्षा असेल त्यावेळी संकेतस्थळावर आपल्याला कळवण्यात येईल। त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे। जर कोणत्याही प्रकारची फॉर्म भरताना अडचण आली असेल तर तुम्ही या ठिकाणी हेल्पलाईन नंबरवर विचारू शकता। त्यानंतर बघा या ठिकाणी गट क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदे या ठिकाणी दिलेले आहे। तर बघा पहिलं पद आहे ग्रंथालय, किती जागा आहे, तर 5 पदे असणार आहे आणि वेतन श्रेणी काय असणार आहे, तर S14चं 38,600 ते 1,22,800 रुपये एवढं वेतन श्रेणी असणार आहे। त्यानंतर बघा दुसरं पद आहे आहार तज्ज्ञ, 18 जागा आहे। त्यानंतर समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय 135 जागा आहे। त्यानंतर भौतिकोपचार तज्ज्ञ 17 जागा आहे। प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181 जागा आहे। ECG तंत्रज्ञ 84 जागा आहे। क्ष किरण तंत्रज्ञ 94 जागा आहे। सहाय्यक ग्रंथपाल 17 जागा आहे। औषध निर्माता 207 जागा, दंत तंत्रज्ञ 9 जागा, प्रयोगशाळा सहाय्यक 170 जागा। बघा या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण पद आणि त्यानंतर त्याच्यासमोर तुम्हाला किती जागा आहे ते सुद्धा या ठिकाणी बघता येईल। तर बघा त्यानंतर ग्रंथालय सहाय्यक 13 जागा, प्रलेखाकार ग्रंथसूचीकार 36 जागा, वाहन चालकच्या 37 जागा, अशा एकूण 1058 जागा ह्या तांत्रिक पदाच्या असणार आहे। आणि त्यानंतर बघा अतांत्रिक पदांच्या जागा ज्या असणार आहे, उच्च श्रेणी लघुलेखकच्या 12 जागा या ठिकाणी असणार आहे आणि निम्न श्रेणी लघुलेखकच्या 47 जागा, अशा एकूण 49 आणि तांत्रिकच्या किती होत्या, तर 1058 आणि अतांत्रिकच्या 49, अशा टोटल 1107 जागा या ठिकाणी असणार आहे। तर बघा उच्च श्रेणी लघुलेखकसाठी वेतन श्रेणी काय असणार आहे, तर 44,900 ते 1,42,400 रुपये एवढी उच्च श्रेणी लघुलेखकसाठी वेतन श्रेणी असणार आहे। त्यानंतर बघा या पदांकरिता शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। तर बघा खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे आणि त्या पदाच्या नावासमोर तुम्हाला तांत्रिक म्हणजे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, तांत्रिक पदाची शैक्षणिक अर्हता दिली आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यकची शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, प्रयोगशाळा तंत्रकची शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी PDF मध्ये ज्या पदाकरिता तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या पदाची शैक्षणिक अर्हता बघून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या PDF मध्ये संपूर्ण माहिती बघू शकता। त्यानंतर बघा आता वयोमर्यादा काय दिलेली आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त
नसावे, म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष एवढी वयोमर्यादा दिलेली आहे. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी किती दिली आहे, तर 43 वर्षापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 43 वर्ष एवढी वयोमर्यादा दिलेली आहे. त्यानंतर बघा पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी काय दिलेले आहे, तर कमाल वयोमर्यादा 55 दिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी वयोमर्यादा बघू शकता. खेळाडू उमेदवारांसाठी किती आहे, तर 43 इतकी आहे. खेळाडू उमेदवारांसाठी 43, दिव्यांग उमेदवारांसाठी 45, सरसकट उच्चतम वयोमर्यादा जी असणार आहे ते 45 इतकी राहणार आहे. तर त्यानंतर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती बघू शकता. त्यानंतर बघा चौथा पॉईंट दिलेला आहे, ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे, तर संगणक आधारित परीक्षेद्वारे म्हणजे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा प्रश्नपत्रिका ह्या मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या घेण्यात येतील. तर प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात 2 गुण ठेवण्यात आलेले आहे. तर बघा या ठिकाणी एका प्रश्नाकरिता 2 गुण ठेवण्यात आलेले आहे. आणि परीक्षेचे स्वरूप सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला पूर्ण PDF मध्ये वाचून घ्यायचं आहे परीक्षेचे स्वरूप काय दिलेलं आहे ते. त्यानंतर बघा आपल्याला या जाहिरातीसाठी परीक्षा शुल्क किती असणार आहे, तर बघा खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. आणि हे जे परीक्षा शुल्क जे असणार आहे, हे परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल असणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या कार्यपद्धती, अटी व शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहे. त्या PDF मध्ये तुम्ही वाचून घ्यायची आहे. संपूर्ण माहिती या PDF मध्ये दिलेली आहे. फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे हे सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर बघा संवर्गनिहाय पदं किती दिलेले आहे, म्हणजे कॅटेगरी वाईज किती पदे असणार आहे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. तर बघा ग्रंथपाल हे जे पद असणार आहे एकूण 5 पदे दिलेले आहे आणि अनुसूचित जातीसाठी 1 पद दिलेलं आहे. त्यानंतर भज ब साठी 1 पद दिलेलं आहे. त्यानंतर इमावसाठी 1 पद दिलेलं आहे आणि SEB साठी 2 पदे, असे एकूण 5 पद या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर बाकीचे जे काही पदं असणार आहे त्या पदांचे सुद्धा म्हणजे कॅटेगरी वाईज किती पदे असणार आहे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण PDF बघून घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण PDF बघून फॉर्म भरून घ्यायचा आहे. 19/6/2025 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख जी असणार आहे ही 9 जुलै 2025 असणार आहे. तर अशा प्रकारे ही अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.